तर नमस्कार विद्यार्थी. तर आज आपण निश्चय कसे काढायचे हे शिकू. ठीक आहे. दोन चलातील रेषीय समीकरणामधले सराव संच 1.3 आहे. ठीक आहे. तर आपण निश्चय एकदम सोप्या भाषेत शिकू. निश्चय कसे काढायचे. निश्चय हे आपल्याला ABCD मध्ये दाखवण्यात येते. ABCD. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागतो. म्हणजे तो कसा, म्हणजे A गुणिला B म्हणजे A B सॉरी D मायनस सी डी. ठीक आहे. याच्यात काहीच नाही, निश्चयकामध्ये तिरपा गुणाकार करावा लागतो. तेही पेपरामध्ये येते. तर ठीक आहे, पहिले आपण एक उदाहरण घेऊन घेऊ पुस्तकामधलं, तर त्याच्यात तुम्हाला समजून येईल निश्चय म्हणजे काय. ठीक आहे. पहिलं उदाहरण काय कसं आहे आपलं, ये पहिलं होतं आपलं ए इज इक्वल टू, उदाहरण काय 5 7 3 9 5 7 3 9. तर हे उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला निश्चय काढायचे. निश्चय कसे काढायचे ते पाहून घेऊ. याच्यात काहीच नाही, फक्त आपल्याला तिरपा गुणाकार करावा लागतो. तिरपा गुणाकार कसा, म्हणजे 5 गुणिला 9 लिहून घ्यायचे. 5 गुणिला 9 म्हणजे 5 9 हे कसं ए बी सी डी. ठीक आहे. तिरपा गुणाकार करावा लागतो. ठीक आहे. एवढं केलं आपण. मायनस याचा तिरपा गुणाकार करायचा. 7 गुणिला 3 7 गुणिला 3 बरोबर. इथे बरोबर लिहून घ्यायचे. लिहिले आपण. आता याचा गुणाकार करून घेऊ. 9 5 45 मायनस, ठीक आहे, 7 3 21. ठीक आहे. 21 इज इक्वल टू, तर आता 45 मधून 21 मायनस करून घ्या. 5 तुम्ही 1 गेले, 4 राहिले, 4 गेले, 2 राहिले. हे आलं आपलं निश्चय. निश्चय काढणं खूप सोपी, खूपच सोपे. ठीक आहे. हे पहिलं आपलं उदाहरण घेतलं आपण. एक अजून उदाहरण घेऊ, मग आपण क्रम या पद्धत शिकू. ठीक आहे. पहिले हे उदाहरण घेऊ. ठीक आहे. एक उदाहरण अजून आपलं आहे -8 2. पुस्तकामधलंच उदाहरण आहे -8 2 म्हणजे AC. ठीक आहे. -8 2 आणि -3 -4 -3 -4. आता हे थोडं कठीण वाटत असेल, पण हे कठीण आहे. ठीक आहे. याला आपण सोप्या पद्धतीत घेऊन घेऊ. पहिले तुम्हाला माहिती आहे, पहिले काय निश्चय काढायचे होते. पहिले आपल्याला काय घ्यावं लागेल, तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार घेऊन घेऊ. ठीक आहे. तर -8 गुणिला -4. ठीक आहे. -8 गुणिला -4. तर आता 2 गुणिला -3 इज इक्वल टू, ठीक आहे. तिकडे तुम्हाला दिसत नाही तर हे खातच करून घेऊ. इज इक्वल टू, तर 8 त्रिक किती होते, 8 11 8 2 16 8 24 32. 8 24 32 घेऊन घेऊ. घेतलं 32. तर इथं मायनस मायनस प्लस होते, तर हे चिन्ह आपलं मायनसचं इथंच राहील. ठीक आहे. हे मायनसचं चिन्ह इथं दिलं आपण. आता याच्यात बी होते मायनस मायनस प्लस. ठीक आहे. आता इथं किती होणार, 3 1 3 3 2 6. सोप्या भाषेत 6. पण इथं कसं येणार, मायनसचं चिन्ह. ठीक आहे. मायनसचं चिन्ह आलं तरी काही फरक नाही पडत. याच्यामध्ये असं सूत्र आहे की मायनस प्लस मायनस हमेशा मायनसच होत असते. म्हणून 32 मधून 6 काढले. किती राहिले आपले, 32 मधून 6 काढले तर आपल्याला येणार 32 मधून 6 28 नाही 28 नाही 32 26 राहिले. नाही 26 नाही, 28 राहिले. ठीक आहे. 28 आला आपलं. हे काय आलं, आपली निश्चयकाची किंमत. तरी इकडे हे वजाबाकी करू दे, कारण की थोडं कठीण वाटते आपल्याला. तर 32 घेतले, 32 म्हणजे खूप 28 राहायचे. ठीक आहे. आली आपली संख्या 28 राहणार. नाही 26 राहते. वजाबाकीला 40. ठीक आहे. याचं स्क्रीनशॉट करून घ्या बऱ्यापैकी. आपण क्रमया पद्धत घेऊ लगेच. तर आता बघू आपण
क्रेमॅ पद्धत. क्रेमॅ पद्धत ही खूपच सोपी आहे, फक्त याच्यामध्ये थोडं लक्ष द्यायचं. तर पहिले हे समीकरण घेतलं आपण 5x अधिक 3y इज इक्वल टू -11 आणि 2x अधिक 4y इज इक्वल टू -10. पहिले हे आपण समीकरण असं उभ्या पद्धतीत मांडू म्हणजे लवकर समजतं. उभ्या पद्धतीत मांडल्यावर काय येणार आहे? 5x अधिक 3y इज इक्वल टू -11. ठीक आहे. तर आता याच्यात हे समीकरण 2x 2x अधिक 4y इज इक्वल टू -10. इथून घेतला आपण. फक्त ह्या क्रेमॅ पद्धती एवढंच लक्ष ठेवायचं, a b आणि c इथं तुम्हाला म्हणून घेतो आपण बघून घ्यायचं. a1 a2 ठीक आहे. a1 a2 b1 b2 ठीक आहे. इज इक्वल टू c1 c2 एवढं लक्षात ठेवून द्यायचं. a1 a2 b1 b2 आणि c1 c2. कधीच आपण dx काढायच्या वक्ती आपल्याला dx काढायचा आहे, तर dx काढायच्या वक्ती हे लक्षात ठेवायचं. dx काढायसाठी केव्हा पण a पहिले घ्यायचं a1 a2 ठीक आहे. a1 a2 आणि b1 b2 ठीक आहे. एवढं घ्यायचं. हे dx काढायच्या वक्ती dx नाही d काढायच्या वक्ती फक्त d काढायच्या वक्ती a1 a2 b1 b2 आणि dx काढायच्या वक्ती हे पण लक्षात ठेवायचं. dx काढायची वक्ती आपल्याला dx काढायला लागते, dy पण काढायला लागते. तर dx काढायच्या वक्ती c1 c2 म्हणजे c1 c2 पहिले c1 c2 गुणिला नाही पहिले काय घ्यायचं तर c1 c2 आणि नंतर इथे घेऊन c1 c2 आणि b1 b2 हे b1 b2 आणि dy काढताना a1 a2 घ्यायचा पहिले. a1 a2 आणि c1 आता म्हणसान मी b घ्यायचा, b नाही घ्यायचं. a1 a2 c1 c2 हे एवढं लक्षात ठेवायचं. एवढं लक्षात ठेवलं तुम्ही समजून जायचं म्हणजे तुला आलं म्हणजे आलं. ठीक आहे. एवढं स्क्रीनशॉट काढून घे. मी मोडून टाकतो रॉकन. आपण क्रेमॅ पद्धतीचे गणित काढून घेऊ. ठीक आहे. मी साईडने झालो. ठीक आहे. मी मोडून टाकतो. काही नाही तेवढंच लक्षात ठेवायचं काम आहे. ठीक आहे. याच्यात आपण उभ्या पद्धतीत मांडून घेऊ. क्रेमॅ पद्धतीचं गणित सोडवायचं असेल तर ठीक आहे. इथं पहिले आपल्याला डी काढायला. डी इज इक्वल टू याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं a1 a2 डी काढताना तुम्हाला सांगत आत्ताच इथं काय काढायचं a1 a2 b1 b2 चिन्हाकडे लक्ष द्या. प्लस प्लस मध्ये काही वाद आहे नाही. इज इक्वल टू आता काहीच नाही. तिरपा गुणाकार करून टाकायचा सिद्ध्या भाषेत. त्या क्रेमॅ पद्धतीत म्हटलं क्रेमॅ किंवा निश्चय त्याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला निव्वळ तिरपा गुणाकार करावा लागतो. तर करून घ्यायचा. 5 गुणिले 4 मायनस द्यायचं. सूत्र देतो म्हटलं 5 गुणिले 4 मायनस 2 गुणिले 3 ठीक आहे. 2 गुणिले 3 केलं आपण इज इक्वल टू 5 चूक इथं करता आलं असतं पण ते कसं थोडं लंब होईल तरी आपण तिकडेच करू. इज इक्वल टू 5 चूक 20 मायनस 3 दुनी 6 इज इक्वल टू 20 म्हणून 6 राहिले 14 राहिले. तर डी किती आला आपला 14. डी ची किंमत सापडली. आता काय काढावं लागतं आपल्याला dx. क्रेमॅ पद्धतीमध्ये थोडं मोठं राहते. इथं काढू आपण dx काढताना एक लक्षात ठेवायचं केव्हा आपण c1 c2 पहिले घ्यायचं म्हणजे -11 c1 c2 नंतर b1 b2 घ्यायचं. b1 b2 घेतलं तुम्ही b1 b2 इज इक्वल टू चिन्ह. आता तुम्ही काय करा तिरपा गुणाकार करून घ्या. -11 गुणिले 4 मायनस ठीक आहे एवढं घेतो. आता -10 गुणिले
किती 3 -10 गुणिले 3 इज इक्वल टू एवढं घेतलं थोडं तिरकं चाललं तर काही नाही मग एवढं घेतलं आपण आता याचा आपण गुणाकार करू ठीक आहे 11 44 तिथं -44 ठीक आहे -44 मायनस मायनस प्लस होती एक चिन्ह आहे मायनस मायनस प्लस तर 9 3 30 बरोबर 9 3 30 इज इक्वल टू इकडं दिसत असेल तर इकडं पाहायचा इज इक्वल टू किती आहे 44 मधून 30 गेले 28 नाही 44 गेले आपले 4 गेले 4 14 होईल ठीक आहे इथे पण 14 आपले उरले मोठ्या संख्येचं फक्त चिन्ह द्यायचं म्हणजे -14 झाले आपल्या dx आहे सापडला ठीक आहे dx काढल्यानंतर थोडी इथं जागा कमी होती म्हणून तिकडे घेतला आता काढावं लागते आपल्याला dy काढताना काय लक्षात ठेवायचं हे a1 a2 पहिले घ्यायचं a1 a2 मग c1 c2 घ्यायचं c1 c2 घेतला आपण इज इक्वल टू हे थोडं तिरकं चाललं आपण शी द्यायचे तिरपा गुणाकार करून घ्यायचं 5 गुणिले 10 5 गुणिले -10 मायनस ठीक आहे 2 गुणिले 11 2 गुणिले 11 पण मायनस इज इक्वल टू इथे किती होणार आहे 5 10 50 5 10 50 फक्त -50 याचं चिन्ह आलंय म्हणून -50 मायनस प्लस होते मायनस प्लस घेतला मायनस प्लस घेतल्यावर 11 11 11 दुना 22 पाहिजे बरोबर आहे 11 11 11 दुना 22 इज इक्वल टू केव्हा पण मायनस प्लस आलं का मायनस होणार म्हणजे होणार हे जी वजाबाकी करून घेऊ तुमच्या पद्धतीत 22 खालता घेतले 10 तून 2 खाल्ले 8 राहिले तेच 10 तून 2 खाल्ले 8 ते 10 चा तरी वापस दिला म्हणजे किती येणार इथं 5 3 खाल्ले 2 राहिले 2 घेतलं मोठ्या संख्येचं चिन्ह इथं थोडं चिन्ह देऊन देऊ दिलं चिन्ह याच्यावर आपल्याला करावं लागते आता भागाकार करायला इथे जागा नाही आहे तर आपण तो वर्त करून घेऊ वर्त करायचं वर्तच करून घेऊ ठीक आहे एवढी जागा आहे इकडे ठीक आहे इथं भागाकार करून घेऊ याचा इथं काय आहे ना dx पहिले dx काढायचा बरोबर पहिले एक चिन्ह करायचे असेल x म्हणजे इथं काय लिहायचं मग dx भागिले d इज इक्वल टू एवढं केलं आपण एवढं केल्यानंतर dx किती होता आपला 14 -14 भागिले d आपला तुम्हाला माहिती आहे 14 होता इज इक्वल टू किती झाले 14 1 14 पण -1 ठीक आहे एवढं आलं आपलं -1 पुढचं गणित आपण टाका खालते की बरोबर एवढं एक पाहून घेऊ त्याच्यानंतर आता काढा लागतं y इज इक्वल टू dy भागिले d इज इक्वल टू dy किती होता आपला 28 फक्त -28 होता -28 भागिले 14 आणि हे किती येणार 14 1 14 गुणिले 28 किती आले आपलं -2 -2 आलं उकल किती -1 -2 आलं ते उदाहरण मी तुम्हाला समजण्यासाठी आता आपण घेऊ सराव संचयाच्या नंतर ठीक आहे पहिले हे समजून घ्यायचं हे समजल्यानंतर सराव संच समजू ठीक आहे याचा स्क्रीनशॉट नाही घेतला तरी जेव्हा लगेच आपण सराव संचला सुरुवात करून घेऊ चालून नाही पाहिजे